आता खरं खरं सांग, तू गेली होतीस का यांच्या दुकानामध्ये बांगड्या घाण ठेवायला? रोहनचे बाबा, तुम्ही फुटेज पाहिलात ना, मग आता काय विचारताय? मंदा, मला तुझ्याकडून उत्तर हवंय. हे सगळं काय बोलताय? सांग ना तू त्यांना, तू काही केलेलं नाहीयेस ना यातलं. त्यांनी दिलेल्या बांगड्या गहाण टाकून तू पैसे घेतलेले नाहीयेस ना आई. मुळात आपण असं करूच शकत नाही, आपण तशी माणसंच नाही होत. मग अशी गप्प का बसलीयस तू? यांना सांगून टाक ना. मान्य आहे आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत, आणि हे जे काय सगळं तुम्ही केलंय, उभारलंयत ना आता फक्त ह्या लग्नासाठी, हे इतकं मोठं फंक्शन करण्यासाठी आमच्या 7 पिढ्यांनी कमावलं ना, तरी कदाचित ते आम्हाला जमणार नाही. पण म्हणून आपण दुसऱ्याचे दागिने जे आपल्याकडे आलेत ते गहाण टाकून आपण पैसे नाही मिळवणार ना आई. अगं आई, बोल ना तू, काहीतरी सांग त्यांना सांग ना. बाबांनी किती कष्टांनी पैसे कमावले, एक एक पैसा कसा जोडलाय त्यांच्या तुटपुंच्या पगारात. तू किती छान पद्धतीने संसार करत आली आहेस आजपर्यंत, ते त्यांना सांग. पैसे नसले आमच्याकडे तरी आम्ही जी परिस्थिती आहे ना त्यात आनंदी राहणारी माणसं होत. खूप समाधानी होत आमच्याकडे जे काही आहे त्यामुळे. आणि आमच्या घरात श्रीमंत सून येते म्हणून आमचे विचार बदलणार नाही किंवा आमची नियत नाही बदलणार की आता तिचे पैसे आपण घेऊया. आई अगं बोल ना तू काहीतरी. तू मान का खाली घालून उभी आहेस आई? आई आई, पैसे मिळवण्यासाठी तू ते बांगड्या गहाण ठेवल्यास ना? पैसे मिळवण्यासाठी का केलंस हे? काही गरज होती का आपल्याला? काय कमी होती आई? बोल ना, का केलंस तू असं आई? आई असं कसं करू शकतेस तू? चुकलं माझं, खूप मोठी चूक केली मी. माझी मती भ्रष्ट झाली होती, बुद्धी काम करेल अशी झाली होती माझी. चुकलं माझं, माफ करा. चुकलं माझं, माफ करा. खरंच माझं चुकलं, खूप चुकलं. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.